Good morning, students. Today we are going to study determinant, find determinant and Cramer's rule from topic linear equation in two variable. If we write the determinant in this absolute sign, suppose A, B, C, D is a determinant, याला आपण ॲब्सोल्यूट साइन म्हणतो. या ए बी सी डी अशा पद्धतीने आपण जर मांडणी केली याला डिटर्मिनंट असं म्हणतात. इन दिस डिटर्मिनंट ए अँड सी, दिस इज ए vertical is called column. Vertical is called column. जे उभे जे आहेत म्हणजे ए आणि सी आणि बी आणि डी याला कॉलम म्हणायचं. आणि जे आडवे आहेत मीन्स ए डी अँड सी डी इज कॉल्ड रोज. म्हणजे ए बी आणि सी डी हे रोज आहेत. त्याच डिटर्मिनंटमध्ये ए सी आणि बी डी हे कॉलम आहेत. तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट असं म्हणलं. जनरली डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय एनी कॅपिटल लेटर. सपोज इफ वी टेक suppose the given determinant is denoted by letter A, so A is equal to, take first cross product A and D यांचा गुणाकार means AD minus second cross product AB AD minus BC CB असं म्हणा. पहिला त्रिकस गुणाकार वजा दुसरा त्रिकस गुणाकार याची जी व्हॅल्यू येते द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट असं म्हणलं जातं. याच्या किमतीला व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट असं म्हणतात. इफ वी टेक फॉर एक्झाम्पल इन दिस डिटर्मिनंट 5, 7, 3, 9 तुम्हाला म्हणलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. Find value of determinant. Then take end letter. Suppose take letter D. T is equal to first cross product 5 into 9 minus second cross product 7 into 3. 9 into 5 45 minus 7 into 3 21. So D, if we complete the subtraction, determinant D is equal to 45 minus 21. 45 मधून जर आपण 1 वजा केले, 5 मधून 1 गेले 4 आणि 4 मधून 2 गेले 2 राहते. व्हॅल्यू ऑफ D इज 24. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 24. अशा पद्धतीने आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू अगदी आपण सहज काढू शकतो. बोर्ड एक्झामिनेशनला हा 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. स्टुडंट्स, नेक्स्ट पॉइंट इज क्रॅमर्स रूल. युजिंग डिटर्मिनंट्स simultaneous equations can be solved easily and in less space. This method is known as determinant method. This method was first given by a Swiss mathematician Gabriel Cramer. So it is also known as Cramer's method. For the study of this Cramer's method, suppose two equations a1x plus
b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. Suppose this equation in these two form, this is form x plus by is equal to c form. म्हणजे जे स्थिरांक जो कॉन्स्टंट नंबर आहे तो उजवीकडे घ्यायचा आणि x आणि y किंवा अदर जे व्हेरिएबल आहेत त्या व्हेरिएबलचे टर्म LHS ला घ्यायचे, डाव्या बाजूला घ्यायचे. अशा रूपात आपण मांडली इक्वेशन. देन इफ वी write the given equation in determinant and first we find the value of d. आता d ची व्हॅल्यू कशी काढायची बघा. d ची व्हॅल्यू घेताना आपण काय करतो की दोन इक्वेशन एका खाली एक बरोबर लिहायचे आणि जो कोएफिशिएंट जे आहेत ते घ्यायचे. एक्स कोएफिशिएंट a1 a2 b1 b2 म्हणजे आपण कॉलम विचारात घेतली a1 a2 b1 b2. आता ही पद्धत लक्षात ठेवण्यासाठी एक सुंदर एक आयडिया बघा. हिला आपण 1 2 आणि 3 असे नंबर दिले. 1 2 3. तर आपण डी ची किंमत काढताना 12 पहिले 2 विचारात घ्यायचे कॉलम आहे आणि त्याचे फक्त कोएफिशिएंट लिहायचे म्हणजे a1 a2 b1 b2. याचा आपण जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर a1 b2 वजा b1 a2 असावे. देन नेक्स्ट इज द फाइंड व्हॅल्यू ऑफ dx. आता आपल्याला dx किंमत काढायची. dx किंमत काढताना पहिली किंमत काढताना 12 म्हणजे याचा विचार करायचा. दुसरी किंमत काढताना 32 विचार करा 32. पहिला अंक 3 घ्यायचा. 3 नंबर कॉलमची अंक घ्यायची म्हणजे c1 c2 अँड b1 b2. आता याची आपण त्रिकस गुणाकार केला तर dx व्हॅल्यू आपल्याला कशी मिळेल c1 b2 मायनस b1 c2 अशी मिळेल. त्रिकस गुणाकार मिळेल. झाली dx ची व्हॅल्यू. तर आता जशी किंमत dy ची किंमतीला जी गिव्हन इक्वेशन आहेत पहिला आपण 12 घेतला तर 32 आता 13 घ्यायचं बघा म्हणजे a1 a2 आणि c1 c2. एक लक्षात ठेवायचं y ची किंमत काढताना y चा कॉलम आपण एलिमेंट करतोय घेत नाही आपण विचारात. x किंमत काढताना x चा कॉलम विचारात घेत नाही. फक्त d ची किंमत काढताना आपण स्थिरांक विचारात घेत नाही. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक सुंदर आयडिया आहे की 12 32 आणि 13. आता हे त्रिकस गुणाकार आपण घेतला क्रॉस प्रोडक्ट a1 c2 मायनस a2 c1 अशा पद्धतीने आपण किमती काढल्या. आता आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे एक्स आणि वाय ची किंमत काढायची. पुढे आपल्याला काय फॉर्म्युला काय मिळतो की एक्स ची किंमत कशी काढायची तर एक्स बरोबर dx अपॉन d. एक्स बरोबर dx अपॉन d and y is equal to dy upon d. y is equal to dy upon d. इथं आपण d ची किंमत काढतोय dx ची काढतोय आणि dy ची काढतोय. इथं ज्या किमती येतील त्या dx छेद d आणि dy छेद d ची आपण भागाकार केला तर सायमल्टेनियसली आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळेल किंवा इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करता येतं. देन टेक प्रॅक्टिस सेट 1.3. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 चा अभ्यास करूया. क्वेश्चन 1 आहे तो फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर असाइन. तो घेण्याऐवजी मी क्वेश्चन 2 घेतो म्हणजे तुम्हाला तो क्वेश्चन 1 आहे तो सहज सॉल्व्ह करता येईल. क्वेश्चन 2 आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. एक्झाम्पल 1 घ्या. इन डिटर्मिनंट 5
-7 3 0 हे कॉलम आहे. आता आपल्याला डीची किंमत काढायची आहे. सो डिटर्मिनंट डी इज इक्वल टू फर्स्ट क्रॉस प्रोडक्ट 5 into 0 minus second cross product minus 7 into 3. 5 into 0 0 minus in bracket 7 into 3 21 7 त्रिक 21 प्लस मायनस येईल आणि इथं मायनस मायनस काय होईल प्लस. तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली 21 आली. We take second example. In determinant 7/3 and 3/2 and second column मध्ये 5/3 and 1/2 हा गिवन डिटर्मिनंट आहे. आता याची किंमत काढताना आपण काय करायचं की तीच पद्धत. सो डी इज इक्वल टू फर्स्ट क्रॉस प्रोडक्ट म्हणजे हा तरीकच गुणाकार येईल. ब्रॅकेटमध्ये 7/3 into 1/2 येईल मायनस सेकंड क्रॉस प्रोडक्ट 3/2 into 5/3. सो डी इज इक्वल टू इथं क्रॉस न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जर भाग जात असेल तर भागाला होता, अन्यथा जो वरील गुणाकार आहे 7 into 1 7 3 into 2 6 येईल मायनस 3 into 5 15 3 into 2 6. तर इथं आपल्याला 3 1 3 भाग जाता आला घालवता आला असता, पण डिनॉमिनेटर वेगळा आला असता. आपल्या डिनॉमिनेटर इक्वल पाहिजे इथं. सो डी इक्वल टू डिनॉमिनेटर इक्वल आहे 7 minus 15 upon 6 येईल. सबट्रॅक्शन करा न्यूमरेटरची. डी इज इक्वल टू 15 minus 7 8 राहील. साइन ऑफ ग्रेटर नंबर -8 upon डिनॉमिनेटर 6 and this 8 and 6 divided by 2. 2 4s are 8 2 3s are 6 minus 4/3. हे तुमचं फायनल आन्सर येईल. The value of D is equal to -4/3. then क्वेश्चन जो 3 आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन असा आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. आतापासून क्रॅमर्स रूल पाहिला त्याचा उपयोग करून आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. एकदम सोपी मेथड आहे लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याची. Take first example. First example is 3x minus 4y is equal to 10, and second equation from first example is 4x plus 3y is equal to 5. 3x minus 4y is equal to 10. 4x plus 3y is equal to 5. आता याला आपण इक्वेशन बघा आहेत ते बरोबर एकाखाली एक अशी मांडून घ्यायची. ax प्लस by इज इक्वल टू सी फॉर्ममध्ये. कॉन्स्टंट नंबर आहेत म्हणजे अंक जे आहेत सिंगल ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घ्यायचे. एक्स खाली एक्स पद वायच्या खाली वाय टर्म येईल. हे आपल्याला सोपं पडतं. जर इथं आपण लिहिलं इथं नंबर दिले आपण 1 2 and 3. आपण डी किंमत करता कशी करतो. डी इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ डी इज इक्वल टू 12 घेतो आपण. 2 कॉलम घेतो 12 म्हणजे 1 आणि 2 कॉलमच्या घेतो. 1 आणि 1 कॉलममध्ये कोएफिशियंट काय आहेत 3 4. सेकंड कॉलम कोएफिशियंट आहेत -4 3. therefore इक्वल टू टेक क्रॉस प्रोडक्ट 3 into 3 हा फर्स्ट क्रॉस प्रोडक्ट येईल मायनस 4 into -4 second cross product. Therefore D is equal to 3 into 3 9 minus in bracket 4 into 4 16 minus 16. So D is equal to 9 minus minus plus 16 will plus 16
सो व्हॅल्यू ऑफ डी इज इक्वल टू दोन्ही ॲडिशन जर आपण केली तर 25 येते. ही आली आपली डीची किंमत. डी इज इक्वल टू 25. सिमिलरली फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ dx. dx किंमत काढताना काय झालं तुम्हाला मी आता की डिटर्मिनंट जे घेत आहेत. आता पहिलं 12, आता 32 घ्यायचं. 32 हे 32 मध्ये पहिला अंक 3 येईल. 3 या कॉलममध्ये अंक कोणते आहेत? 10 आणि 5 आहेत. नंतर 2 मध्ये 32 मध्ये -4 आणि +3. इथे मांडून घ्या. आता इथे तीच पद्धत त्रिकस गुणाकार करा. 10 × 3 हा फर्स्ट क्रॉस प्रोडक्ट येईल. पहिला त्रिकस गुणाकार -5 × -4 आहेत. 10 × 3 30 मायनस इन ब्रॅकेट 5 × 4 20 आणि साइन मायनस प्लस मायनस मायनस इक्वल टू 30 मायनस मायनस प्लस 20 होईल. इथं आपल्याला जी किंमत मिळणार आहे dx ची, सो dx इक्वल टू 50 आलेलं आहे. इज द व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू dx इक्वल टू 50. डी आली 25, dx आली 50. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ dy. तर dy साठी आपण काय करणार आहे? 12, 32, 13 मध्ये जे अंक घेतले आपण कॉलम भेटले 3, 4 हे कोएफिशिएंट येतील. 10 आणि 5 येतील. यू पुट टेक दिस क्रॉस प्रोडक्ट. सो dy इज इक्वल टू फर्स्ट क्रॉस प्रोडक्ट 3 × 5 मायनस सेकंड क्रॉस प्रोडक्ट 4 × 10. सो dy इज इक्वल टू 3 × 5 15, 3 × 5 15 आणि 4 × 10 40 येईल. सो dy इज इक्वल टू आपण सबट्रॅक्शन केली 40 मधून 15 गेले 25 राहतील. म्हणजे मोठ्या संख्येत चिन्ह -25 येईल. आपल्या इथे डीवायची किंमत होईल -25. आता आपल्या ज्या किमती मिळाल्या होत्या ती dx ची किंमत ही 25, तर dx ची 50, डी ची किंमत 25 आली होती. आता आपल्याला याच्यावरून इक्वेशनचे सोल्युशन काढायचे आहेत. एक्स आणि वायची किमती काढायची आहेत. तर फॉर्म्युला काय आहे की तो एक्स इक्वल टू dx अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू dy अपॉन डी. जर व्हॅल्यू तर पुटअप केली आपण. सो एक्स इक्वल टू dx ची किंमत काय आहे? 50 आहे. 50 अपॉन डी ची किंमत 25 आहे. dx इक्वल टू 25 25 25 दोन्ही 50. मला 2 व्हॅल्यू होते. सो y इज इक्वल टू dy ची किंमत -25 आहे. dy ची किंमत डी ची किंमत 25 आहे. सो y इज इक्वल टू 25 25 25 25 -1 येईल इथं. आपलं जे फायनल आन्सर जे असणार आहे सोल्युशन इक्वल टू 2, -1 हे तुमचं सोल्युशन ऑफ इक्वेशन असणार आहे. दिस इज व्हेरी इझी मेथड, क्रॅमर्स रूल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ यूट्यूबवर आल्यानंतर लगेच तुम्हाला पाहावयास मिळतील. थँक्यू.